नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रातील राजकारणाचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस ठरणार आहे. कारण की आमदार अपात्रता निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज ठरणार आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत जो मुदतवाढ दिली होती ती आज संपणार आहे आणि आज परत एकदा त्याचं वाचन होणार आहे. कसं काय असणार आहे त्यामुळे आपण सगळं डिटेलमध्ये जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. बघा काय झालं ना की अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाला होता आणि त्यानंतर अजित पवार गट यांच्याकडून शरद पवार गट एकमेकांसमोर आले आणि त्यांनी कोर्टात याचिका सादर केली होती. त्याच्यानंतर या याचिकावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 31 जानेवारी रोजी वाचन केले. बट ते वाचन संपूर्ण वाचन न होता त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागून घेतला की मला 3 आठवड्यांचा वेळ द्या. याचं जे काही फायनल डिसिजन आहे फायनल डिसिजन देण्यासाठी. कारण की फायनल डिसिजन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच देतील. ज्या पद्धतीने शिवसेनेचा निकाल त्यांनी दिला त्याच पद्धतीने पण याचा निकाल ते वाचणार आहेत. पण याच्यासाठी मला 3 आठवड्याचा वेळ पाहिजे आणि तो वेळ त्यांना 3 आठवडे मागितला. बट ज्यावेळेस शरद पवार गटांचे जे काही वकील होते त्यांनी सांगितलं की एवढे 3 आठवड्याचा वेळ तुम्हाला देऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांना फक्त 1 आठवड्याचा वेळ मिळाला होता. बट 1 आठवड्यात पण नाही, त्यांनी जवळपास आता 15 फेब्रुवारी पर्यंत वेळ मागून घेतली होती. आणि त्याच्यानंतर आता काय आहे की आज त्याचं वाचन होणार आहे आणि याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मूळ हा पक्ष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑलरेडी सांगितलं की जो पक्ष आहे तो अजित पवार गटाचा आहे. आणि बट याच्यामध्ये आता जो फायनल निर्णय आमदार अपात्रतेचा निर्णय ज्याप्रमाणे शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातला झाला त्याच पद्धतीने आता यांचा पण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचतील. बघूया आज वाचता ते का अजून पुढे काही दिवसांनी ते ढकलता. या सगळ्या गोष्टी आज नक्कीच बघायला आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.